नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना मित्रांनो. आजचा आमचा गावचा तिसरा दिवस आहे आणि काल मला व्हिडिओ बनवायला भेटला नव्हता, तर आम्ही घरातले सर्वजण एका ठिकाणी हाक मारण्यासाठी गेलो होतो. हाक मारणं म्हणजे दुःखद निधन झालं होतं, तिथे आम्ही सर्वजणच भेटायला गेलो होतो त्या व्यक्तींना, घरातल्यांच्या. तर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मॅक्सिमम संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते आणि आमच्या घराच्या पाठीमागे रान आहे आणि त्या रानाला आग लागली होती. म्हणजे वणवा पेटला बोलतात ना, ती घटना आहे. तर त्याचे काही फुटेज मी तुम्हाला दाखवीनच, पण आता त्याच्यानंतर काय कसं काय झालं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. मित्रांनो, वणवा इतका भारी होता, म्हणजे त्याच्यामुळे आमच्या घराला पण आग लागली असती. तर तो वणवा पेटल्याच्या नंतर आजचा हा दुसरा दिवस आहे. तर मी आज तुम्हाला, आणि वणवा काल लागला होता, जेव्हा आम्ही घरी नव्हतो तेव्हा लागला होता. तर त्याचे पण व्हिडिओ काही लोकांनी मला शेअर केले, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीनच. आणि आता तो वणवा केवढा मोठा होता ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो, ते तुम्ही बघा. हे दृश्य कालचे आहे, जेव्हा वणवा पेटला होता तेव्हा. आणि हे दृश्य माझ्या मागे घर असलेले बाबू कोशिमकर यांनी शूट केलेले आहे. मित्रांनो, काल हा वणवा पेटला होता आणि आज हा पूर्णपणे विझला आहे. आणि त्याची सुरुवात त्या डोंगराच्या इकडनं झालेली आहे आणि त्याने पेट हे इथपर्यंत तो आलेला आहे. आणि इथपर्यंत येऊन तो या वना इथे थांबलेला आहे. आणि इथेच आमची 2 घरं आहेत. आणि काल लोक जी सांगत होती की त्या पेट घेतलेल्या वनाची दाहकता एवढी होती की खरोखर तो आपल्या घरापर्यंत येऊन पोचलाच असता. आणि त्याच्याने आमच्या घराला आणि दुसऱ्या एका घराला भारी नुकसान झालं असतं. पण आम्ही इथे नव्हतो. पण आम्ही इथे नसतानासुद्धा हा जो वणवा आहे तो आमच्या घरापर्यंत पोचला नाही. त्याचे कारण आहे की आपल्या कुलदेवतेचा आपल्याला असलेला आशीर्वाद. आपल्याला खरोखरच आपली कुलदेवता अनेक संकटातून वाचवत असते, हे त्याचं खरं खरं उदाहरण आहे. कारण लोक आम्हाला सांगत होते की त्या पेटलेल्या वनाची दाहकता खूपच मोठी होती. आणि हा जो वन होता, हा जो रान आहे, तो खूप वाढलासुद्धा होता, जेणेकरून त्याच्याने खरोखरच आग सर्वात मोठी झाली असती. पण तिथे पण बघा लागलीच नाही आहे, तिथे पण थांबले आहे. तिथे पण एक घर आहे त्या डोंगरामध्ये, ते तुम्हाला दिसतच असेल. तो बघा, हा एक घर आहे. त्या घरापर्यंत पण ही आग गेलीच असती. आणि खरोखर देवीची कृपा आहे आमच्यावरती की तिने ही आग स्वतःहून विझवलेली आहे, असं एक आपण गृहीत धरू शकतो. आणि खरोखर ती अनेक संकटातून आपल्याला वाचवते, हे खरं उदाहरणच आहे आपल्यासाठी. हा जो रान असतो तो एकदम उन्हाच्या उष्णतेने सुकलेला असतो. आणि अशावेळी काय असतात, ती गुरेचा चरण्यासाठी जात असतात लोक. ती विडी पिणारे पण असतात, काही असंच मस्ती करणारे सुद्धा असतात. तर ते त्यांची एखादी विडी न विजवता त्या रानामध्ये टाकून देतात. त्याच्यामुळे मग त्या रानाला असती आग लागते. आणि आग लागली की ते तिकडनं सटकूनच जाण्याचं काम करतात. कारण काय, जो रान असतो तो असा जळत नसतो, ते काहीतरी कारण असतं. किंवा एखाद्या शेतीची जागा आहे, तिथे जर पेटवलं असेल रान, तर ते बोलू शकतो. पण ते तिथे माणसं असतातच, ते विझवण्याचं काम करतात. पण इथे कसं असतं, हा जंगल ठिकाणी असलेला हा रान आहे बघा तुम्ही. आणि अशावेळी कोणीही काही करू शकतो. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, ते जरूर नक्की कमेंट करून सांगा. वणवा पेटला आणि वणवा का पेटला त्याचं पण मी तुम्हाला उदाहरण दिलेलंच आहे त्याच्यामध्ये. तर दुसरी गोष्ट, आपल्या कुलदेवतेवर आपल्याला असलेला विश्वास तो नक्कीच असावा. कारण जेणेकरून ती आपल्या संकटातून, आपल्याला अनेक ठिकाणातून वेळोवेळी आपल्याला ती मदत करत असते, आपल्याला साथ देत असते. त्याचं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे. आणि उदाहरणसुद्धा दिलेलं आहे की ते माझं घर जळलं असतं, पण तो जळता जळता राहिलेला आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे व्हिडिओतून. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.